नमस्कार मित्रांनो, पशुधन पर्यवेक्षक भरती संदर्भात पुन्हा एकदा नवीन अपडेट जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळते। इथं तुम्ही एक परिपत्रक जे आहे तर ते पाहू शकतात। पशुसंवर्धन आयुक्तालय यांच्याकडून आलेलं हे परिपत्रक पाहायला मिळू शकतात। याच्यामध्ये काय विषय दिलेला आहे, पशुधन पर्यवेक्षकाची भरती कोणामार्फत होणार आहे, जेडपी भरतीचं काय आणि राज्यस्तरीय भरतीचं काय, संपूर्ण माहिती देणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण दररोज वेगवेगळी माहिती स्पर्धा परीक्षा क्षेत्रातली तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून तुम्ही आपल्या या चॅनलला आजच जॉईन करून ठेवा। पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आलेलं हे नवीन परिपत्रक तुम्ही पाहू शकतात। 8/6/2026 हे परिपत्रक आहे। हे कोणाला लिहिण्यात आलेले, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद म्हणजे CEO यांना लिहिण्यात आलेलं आहे। विषय काय होता, पशुधन पर्यवेक्षक स्थानिक स्तर व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी स्थानिक स्तर संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत। बघा, रिक्त पदे त्यांना भरायची, कुठली, पशुधन पर्यवेक्षकाची। विषय काय इथं पुढे दिलेलं बघा, शासन निर्णय अनुसार पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेले आहे। तदनुसार प्रत्येक पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये पशुधन विकास अधिकारी गट अ याची एक पद, पशुधन पर्यवेक्षक किंवा सहाय्यक पशुधन विकास अधिकारी याची एक पद अशी पद मंजूर करण्यात आलेली आहेत। सुधारित आकृतीबंधानुसार राज्यात 4439 पशुवैद्यकीय चिकित्सालय मंजूर असून त्यापैकी 666 पशुवैद्यकीय संस्था राज्यस्तरीय असून 3773 पशुवैद्यकीय संस्था या स्थानिक स्तर आहेत, म्हणजे या जेडपी कडे आहेत असं म्हणणं आहे त्यांचं, आणि या ज्या आहेत तर त्या स्टेट लेवलच्या आहेत। ओके, तर एवढे पशुवैद्यकीय आपल्याला पाहायला मिळतात। म्हणून जेडपीच्या पशुधन पर्यवेक्षकाची जाहिरात ही मोठी असते राज्यस्तरीयपेक्षा। राज्यातील पशुधन विकास अधिकारी गट याची पदभरती तुम्हाला माहिती आहे MPSC मार्फत आहे। आय थिंक त्याचा 12 जून का काहीतरी पेपर पण आहे त्याचा, आता या जून महिन्यात त्याचा पेपर पण होतोय। डिपार्टमेंट पूर्णपणे फुल होऊन जाणार आहे ग्रुप A ग्रुप B साठी। तर त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांच्या अधीनस्थ राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षक यांच्या पदभरतीची कारवाई प्रस्तावित आहे। त्यांचं म्हणणं आहे राज्यस्तरीय जी पशुधन पर्यवेक्षकाची जाहिरात आहे ते आमचं काम चालू आहे। तद अनुषंगाने आपल्याला कळवण्यात येते की आपल्या अधीनस्थ स्थानिक स्तरावर पशुधन चिकित्सालयातील पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील रिक्त पदे आपल्या स्तरावर भरण्याची कारवाई तात्काळ प्रस्तावित करावी। त्यांचं म्हणणं आहे की जेडपी वाल्यांनी सुरू करावी, आम्ही आमचं काम जे आहे तर ते करतोय। पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना शासन निर्णय 10/10/2024 ची प्रत तुम्हाला जोडण्यात येत आहे। विना विलंब कारवाई तुम्ही करावी आणि पद जे आहेत तर ते भरून टाकावे। सदरची पदे तात्काळ भरण्यात यावी जेणेकरून पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांना देणं शक्य होईल। आता याच्यात तुम्ही काही गोष्टी इथं समजून घेणं गरजेचं आहे। बघा, मागे पण 14/11/2025 रोजीचा याच डिपार्टमेंटचा आपल्याला परिपत्रक पाहायला मिळतं। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 266 जागांचं मागणीपत्र त्यांनी MPSC ला जे आहे तर ते पाठवलेलं। बघा, इथं 266 जागांचं मागणीपत्र MPSC ला पाठवलेलं आहे। आता हा जो पेपर आहे ना पशुधन पर्यवेक्षकाचा राज्य स्तरावरचा, बघा याच्यात 2 स्तर येतात। तुला मी आता पहिलेच थोडं सांगतो। बघा, पशुधन पर्यवेक्षकाच्या बाबतीत 2 स्तर येतात। एक स्तर असतो जेडपी लेवलचा, त्याला स्थानिक स्तर म्हणतात। स्थानिक स्तर हा राज्य स्तर, आणि हा एक पशुसंवर्धन जी विभाग आहे तर त्यांच्या संदर्भातला। बघा, यांचं ऑलरेडी सगळं क्लिअर झालेलं आहे। यांची जाहिरात आज न उद्या लगेच MPSC मार्फत जे आहे तर ते यांना या परिपत्रकामध्ये त्यांनी जेडपीचे जे CEO आहेत जेडपीचे, तर त्यांना आदेश दिलेला आहे की तुम्ही काय काम करा की तुमच्या स्तरावर हे पशुधन पर्यवेक्षकाची भरती संदर्भातलं काम करा। आता जे राज्यस्तरीय वाला आहे ना मित्रांनो, तर ते गेलेले MPSC कडे, जो राज्यस्तरीय आहे तो। ओके, जेडपी वाला गेलेलं नाही, हे लक्षात ठेवा। राज्यस्तरीय MPSC कडे गेलेला आहे। जो स्थानिक स्तर आहे तर ते स्थानिकाच्या बाबतीत ते काय त्यांच्या पद्धतीने ठरवतील। बघा, पशुधन पर्यवेक्षक लाईव्ह स्टॉक सुपरवायझर हे पद आता आपल्याला MPSC कडे दिसतं। MPSC कडे गेल्यानंतर याची पात्रता पण त्यांनी थोडीशी बदलून दिलेली आहे। त्याच्यामध्ये 10वी प्लस डिप्लोमा इन लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन पाहिजे। जर डिप्लोमा नसेल तर 10वी प्लस 12वी प्लस तुमची काय पाहिजे, डिग्री पाहिजे वेटरनिटी सायन्स मध्ये। बघा, बदल काय झालेला बघा, 10वी शासन मान्य संस्थेतून पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन चा डिप्लोमा तुमचा कंप्लीट पाहिजे, किंवा तुमच्याकडे वेटरनरी सायन्सची पशुवैद्यकीयची डिग्री जी आहे तर ते असणं आवश्यक आहे, तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकतात। 2023 मध्ये ही राज्यस्तरीयची जाहिरात होती मित्रांनो। 376 पद होते। याच्यासाठी वेतन पण ठरलेलं आहे सेटचं वेतन ठरलेलं आहे। जवळपास तलाठी वगैरे लेवलचं तुम्ही याला पगार जो आहे तो समजू शकता।
आणि ही जेडपीची जाहिरात वेगळी येते बघा. ही जेडपीच्या जाहिरात मधील आहे बघा, पशुधन पर्यवेक्षक हे 42 पदे. आय थिंक ही अहिल्यानगरची जेडपीची जाहिरात होती, मी तिथून घेतला असेल हा स्क्रीनशॉट. तर जेडपीची वेगळी जाहिरात येते आणि राज्यस्तरीयची वेगळी जाहिरात जी आहे तर ती पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने ही जाहिरात येणार आहे. या जाहिरातीविषयी भविष्यात जर आपल्याला अभ्यासक्रम परीक्षा योजना माहिती झाल्यास लवकरच आपण याच्या बॅच संदर्भात जे आहे तर ते काम सुरू करणार आहोत आणि याची जाहिरात पण तुम्हाला लवकरच येणार आहे. म्हणून तुम्ही याच्या तयारीला जे आहे तर ते लागून जा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.